विवेकानंद यांचे अपरिचित आणि अज्ञात विवेकानंद हा भाग फारशा लोकांना आपण पोहोचवू शकलेलो नाहीये. त्यासाठी आजच्या या भागामध्ये आपण अपरिचित विवेकानंद आणि त्यांचे विविध पैलू याच्यावर आपण सविस्तररित्या बोलणार आहोत. स्वामी विवेकानंदांचा संपूर्ण जीवन प्रवास जर आपण पाहिला तर तो फक्त नरेंद्रनाथ ते विवेकानंद असा नाहीये. त्यांच्या जन्मापासून ते विश्वगुरु स्वामी विवेकानंद होऊपर्यंत एक अशी नावाची शृंखला आहे जे आयुष्याच्या वेगवेगळ्या पटलावरती त्यांना वेगवेगळ्या गुरूंनी राजांनी पदवी बहाल केल्या आणि ते नाव आलं. 12 जानेवारी 1863 ला त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे अटॉर्नी जनरल म्हणून कार्यरत होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी ही शिवभक्त होती आणि आध्यात्मिक आणि धार्मिक भावनेची होती. 10 लोकांच्या या कुटुंबामध्ये स्वामीजींचा जन्म. स्वामीजींचं बालपणाचं म्हणजे जन्मस्थानातील नाव म्हणजे वीरेश्वर. काशी विश्वनाथ ज्या कॉरिडॉर बद्दल आज आपण बोलतो आहोत, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, त्या काशी विश्वनाथाच्या वीरेश्वराच्या नवसाने प्रार्थनेने हे मूल जन्माला आलं म्हणून त्याच्या आईने त्यांचं नाव वीरेश्वर असं ठेवलं. पुढे जाऊन वीरेश्वराचं बिरू हे मूळ नाव आलं. त्याच्यानंतर त्यांचे बालपणीचे सवंगडी आणि त्यांच्या अवतीभोवतीचे त्यांचे कुटुंबीय त्यांना बिलही असे प्रेमाने म्हणू लागले. त्यानंतर जेव्हा त्यांना शालेय शिक्षणासाठी कलकत्त्यामध्ये त्यांचं ऍडमिशन करण्यात आलं त्यावेळी त्यांचं तिकडचं नाव हे नरेंद्रनाथ असं ठेवण्यात आलं. नरेंद्रनाथांचा प्रवास हा शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण हे पार करून जेव्हा ते संन्यस्त दीक्षेसाठी रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा त्यांना संन्यस्त दीक्षा दिली त्यांच्या वय वर्ष 24 या वयात, तेव्हा स्वामी विविदिशानंद असं त्यांचं नाव होतं. गुजरात या भागात जेव्हा ते भारत भ्रमण करत असताना फिरत होते त्यावेळी तिकडच्या स्थानिक लोकांनी त्यांचं चैतन्य, त्यांच्यात असलेला आध्यात्मिक तेज पाहून त्यांना सच्चिदानंद असं संबोधित करण्यात आलं. आणि पुढे राजस्थान येथे खेत्रीचे नरेश राजा अजित सिंह हे जे त्यांच्या विचारांनी प्रभावित होते त्यांनी त्यांना शिकागोला जाण्यापूर्वी त्यांचं नाव असं सुचवलं की स्वामीजी, विविदिशानंद हे नाव फार मोठं वाटतंय, आपण सर्व धर्म परिषदेला जात असताना स्वामी विवेकानंद हे नाव धारण करून जावं. आणि तसं स्वामीजींनी ते नाव धारण केलं. असा वीरेश्वर ते स्वामी विवेकानंद हा त्यांचा जीवन प्रवास. स्वामी विवेकानंदांच्या विविध पैलूंमध्ये सर्वात पहिला अपरिचित पैलू म्हणजे संगीत. स्वामीजींना संगीत हे बालपणापासून प्रिय होत. पखवाज, सतार, गायन, तबला आणि गीत लेखन हे सर्व विविध पैलू स्वामीजींनी केलेले आहेत. इंग्रजीमध्ये, बंगालीमध्ये स्वामीजींनी लिहिलेले काव्य आज त्यांना चाली लावून त्यांच्या अनेक कॅसेट सीडीज बनवण्यात आलेल्या आहेत. स्वामीजींच्या अपरिचित पैलूपैकी सगळ्यात पहिला पैलू म्हणजे संगीत. त्यांच्या वडिलांनाही संगीत हे प्रिय होतं. स्वामीजींना सतार, पखवाज, तबला, गायन त्याचबरोबर गीत लिहिणं, त्याला म्हणजे आज आपल्या भाषेमध्ये लिरिसिस्ट असं म्हणतो, ते लिरिसिस्टही होते आणि स्वतः गायन ही करायचे. अगदी बालपणापासून त्यांना संगीताची आवड होती. तुम्हाला विश्वास बसणार नाही, स्वामीजींचं आयुष्य हे फक्त 39 वर्ष 5 महिने आणि थोडेफार दिवस. यामध्ये 24व्या वर्षी त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतलेली आहे. पण 24व्या वर्षी त्यांनी संगीत कल्पतरू नावाचा 3 खंडाचा ग्रंथही संगीतावर लिहिलेला आहे.
आज तुम्ही रामकृष्ण मिशनच्या कोणत्या शाखेत गेलात तर तिथे तो ग्रंथ उपलब्ध होतो. त्यांच्या इंग्रजी आणि बंगाली भाषेवरती अनेक गीतांना आज चाली देऊन त्याच्या विविध प्रकारे सीडीज या मठामध्ये उपलब्ध आहेत. संगीतामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग सांगायचा झाला आणि महाराष्ट्राची विवेकानंद यांचं नातं सांगायचं झालं तर आपल्याला आठवेल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं संन्यस्त खड्ग हे नाटक. त्या नाटकाला ज्यांनी संगीत दिलं होतं पंडित रामकृष्ण बुवा वाजे यांनी आपल्या आत्मचरित्रात असं म्हणून ठेवलंय की मी माझे संगीताचे पहिले धडे हे कोणाकडनं गिरवले तर ते मी स्वामी विवेकानंद म्हणजे त्यावेळीचे नरेंद्रनाथ दत्त यांच्याकडनं गिरवले. पंडित रामकृष्ण बुवा वाजे हे संगीतातलं फार मोठं नाव. हे स्वामीजींचं महाराष्ट्राबरोबर आणि संगीताबरोबर असलेलं एक नातं. तसंच स्वामीजींना पाककला हा विषय फार आवडत असेल. आता आपण म्हणाल संन्यस्त आणि पाककला. होय, संन्यस्त आणि पाककला. आपल्याला विश्वास बसणार नाही स्वामीजींना तिखट झणझणीत खायला फार आवडत असेल. अगदी संन्यास प्रवर्तन केल्यावरही त्यांना ते फार आवडत असेल. ते त्यांच्या विदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या अनुयायांबरोबर तिकडच्या विदेशी अनुयायांबरोबर त्यांना तिखट खायला घालत असत. आणि बिर्याणी हा जो आपल्या इकडचा पाककलेचा प्रकार आहे याला तिथे लोकांना देणं हे त्यांना फार आवडत असे. आणि याला जी प्रसिद्धी मिळवून दिली त्या पाश्चिमात्य देशामध्ये यामध्ये स्वामीजींचा फार मोठा हातभार आहे. स्वामीजी नेहमी म्हणत असत की स्वतःला स्वतःची कामं सर्व करता यावी आत्मनिर्भरतेचे जे धडे आहेत हे स्वामीजींनी पहिले आपल्याला गिरवून स्वतः गिरवून दाखवलेले आहेत की ज्याला स्वतःचा स्वयंपाक स्वतः करता येतो तो खऱ्या अर्थाने पहिला आत्मनिर्भर आहे. अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर स्वामीजी ज्यावेळी भारत भ्रमण करत होते त्यावेळी ते मुंबईला जेव्हा पोहोचले तेव्हा मुंबईवरनं पुण्याला जात असताना ट्रेनमध्ये एक सद्गृहस्थ भगवद्गीता अद्वैत द्वैत सिद्धांत याच्यावरती लोकांना संबोधन करत होते. स्वामीजी त्याच्याजवळ पोहोचले आणि स्वामीजींनी आपले विचार मांडले. त्या व्यक्तीला लक्षात आलं की ही व्यक्ती देखील कोणतरी चमत्कारिक व्यक्ती आहे. त्यांनी त्यांना विचारलं आपण कुठे जात आहात, पुण्यात कुठे राहणार आहात. स्वामीजी म्हणाले मी संन्यासी आहे, संन्यस्त आहे, हे विश्वची माझे घर. या म्हणण्याप्रमाणे स्वामीजी पुण्याला उतरले आणि त्या सद्गृहस्थाकडे गेले. त्या सद्गृहस्थाच्या प्रशस्त वाड्यामध्ये त्यांच्या चर्चा होऊ लागल्या. दोन्ही टोकाच्या बाजू स्वामीजी लोकांना समजून सांगत असत अध्यात्मावर अद्वैतावर. आणि लोकांची गर्दी हळूहळू वाढू लागली. पण स्वामीजी संन्यस्त, ते एका ठिकाणी स्वस्थ बसेल ते असे कसे. एके दिवशी स्वामीजींनी त्या सगळ्या अनुयायांना आणि ज्या व्यक्तीच्या घरी ते राहत होते त्यांना चहा बनवून पाजला आणि त्या चहामध्ये असणारी विविधता याच्यावरती संबोधन केलं. ती व्यक्ती आणखी कोण नसून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. आणि टिळकांना त्यांनी संबोधन करून सांगितलं की आपल्या देशामध्ये पाककलेमध्ये एवढी विविधता आहे की ती देखील रसग्रहण करायची झाली तरी पाश्चिमात्यांना 7 जन्म कमी पडतील. अशी आपल्या देशामध्ये ही संपन्नता, ही वैभवता आहे. हे स्वामीजींचं महाराष्ट्राबरोबर असलेलं आणि पाककलेबरोबर असणारं एक नातं. श्यामजी कृष्ण वर्मा ज्यांनी विदेशामध्ये लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली ते श्यामजी कृष्ण वर्मा स्वामीजींचे अनुयायी होते.
ते स्वामीजींबरोबर जवळपास 1-1.5 महिना त्यांच्या संपर्कात सदैव सहवासात होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मोठे बंधू गणेश दामोदर सावरकर हे तर आपल्याला सगळ्यांनाच ज्ञात आहे की ते रामकृष्ण मिशन मध्ये संन्यासी व्हायलाही तयार होऊन गेलेले. पण जेव्हा त्यांना विनायक दामोदर सावरकरांनी आणि त्यावेळीच्या ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं की आपला धर्म, आपलं कार्य हे देशसेवेसाठी वेगळ्या व्याप्तीचं आहे, तेव्हा त्यांनी आपला मार्ग बदलला. पण त्यांच्यावरही स्वामीजींचा आशीर्वाद आणि स्वामीजींच्या विचाराचा फार मोठा पगडा होता. स्वामीजी इकडनं बेळगावला जेव्हा गेले तेव्हा बेळगावमध्ये फार कमी जणांना ही घटना माहिती असेल. बेळगावमध्ये वेलिंग नावाचे सुप्रसिद्ध फोटोग्राफर जे होते, त्यांच्या स्टुडिओमध्ये, त्यांच्या घरामध्ये जाऊन स्वामीजी एका खुर्चीवर बसून आजही जे चित्र जगप्रसिद्ध आहे ते चित्र स्थिर चित्रकार वेलिंग यांनी काढलेलं. आणि हे वेलिंग म्हणजे कोण? आज जगप्रसिद्ध जाहिरात गुरु भरत दाभोळकर यांचे आजोबा म्हणजे वेलिंग. वेलिंग गुरुजींकडे आजही जर आपण बेळगावला गेलात तर वेलिंग यांच्या घरामध्ये आजही ती खुर्ची आपल्याला पाहायला मिळते आणि स्वामीजी असल्याचा अनुभव आपल्याला येतो. हे स्वामीजींचं महाराष्ट्राबरोबर असलेलं आणखी एक अपरिचित नातं. पुढे जाऊन जेव्हा स्वामीजी अलवारला गेले, अलवार नरेश यांचा या सगळ्या अध्यात्मावरती विश्वास नव्हता. ते स्वामीजींना म्हणत असत की माझा या मूर्तीपूजेवर विश्वास नाही. ही घटना तर जगजाहीर आहे, सगळ्यांना माहिती असेल, पण तरी पुन्हा एका आपल्या सर्व प्रेक्षकांसाठी मी सांगतो. अलवार नरेशाच्या दिवाणाला बोलवून स्वामीजींनी विचारलं की ते जे तैलचित्र आहे ते कोणाचं आहे. तर त्यांनी म्हटलं की हे आमच्या अलवार नरेशांचं आहे. पण त्या दिवाणांना स्वामीजींनी सांगितलं अलवार नरेशांच्या समोर की त्या चित्रावरती थुंका. दिवाणजी म्हणाले, हो छे छे, हे कसं शक्य आहे? ते आमच्या स्वामींचं, आमच्या नरेशाचं चित्र आहे, आमच्या राजाचं चित्र आहे. त्यांनी अजून एका व्यक्तीला बोलवलं, म्हणे तुम्ही थुंका. तेही तेच म्हणाले. हे चालू असताना अलवार नरेशांच्या भुवया मात्र वरती गेल्या होत्या. त्यांनी रागाने विचारलं, स्वामीजी हा काय प्रकार चालू आहे? त्यावर स्वामीजींनी त्यांना संबोधन करून म्हटलं की तुम्ही त्या चित्रात आहात का? तर म्हणे नाही, मी तर साक्षात इथे तुमच्या समोर उभा आहे. पण तुम्ही तिथे असल्याचा जो भाव आहे, जी श्रद्धा आहे, ती तुमच्या लोकांमध्ये आहे. आणि म्हणून त्या भावनेच्या पोटी, त्या भावामध्ये, त्या श्रद्धेमध्ये ते कोणतेही असं कृत्य करायला तयार नाही की ज्याच्याने तुम्हाला दुःख होईल. तुम्ही साक्षात तिथे नाही आहात, पण त्याचं दुःख तुम्हाला होईल. या भावनेने, या भावाने, या श्रद्धेने लोक करत आहेत. मग विचार करा, जी लोक हात जोडून, डोळे बंद करून, डोळे मिटून एखाद्या मूर्तीसमोर जेव्हा एखादा भाव प्रगट करतात तेव्हा त्यांची ध्यानावस्था काय होत असेल. अलवार नरेशांना त्यांची चूक कळली आणि अलवार नरेशांनी स्वामीजींचं फार कौतुक केलं. ते स्वामीजींचे फार मोठ्या प्रमाणात प्रभावीही झाले. आणि पुढे खेत्रीचे नरेश राजा अजित सिंह यांच्याकडे स्वामीजी गेले. या खेत्रीच्या नरेशांनी फार मोठ्या प्रमाणात स्वामीजींना मदत केलेली विश्वधर्म परिषदेसाठी. ते क्षेत्रीचे राजा अजित सिंह यांनी त्यांच्यासाठी जो आज आपण स्वामीजींचे चित्र पाहतो, भगव्या वस्त्रामध्ये जे आपण चित्र सगळ्या ठिकाणी पाहतो, त्याच्यामध्ये जो स्वामीजींचा पोशाख आहे तो त्यांना राजा अजित सिंह यांनी भेट दिलेला विश्वधर्म परिषदेसाठी. स्वामीजींचं कर्तृत्व हे फार अफाट आहे. हे एका भागामध्ये सांगणं
अनुकूल नाही आणि ते शक्यही नाही. स्वामीजींच्या अज्ञात पैलूवरती आपण जर जायचं झालं तर विज्ञान आणि स्वामीजी यांच्यामधलं एक वेगळं नातं आहे. स्वामीजी नेहमी म्हणत असत त्यांच्या पाश्चिमात्य अनुयायांना की यू गिव्ह अस सायंटिस्ट, वी विल गिव्ह यू स्पिरिच्युअल गुरुज. म्हणजे तुम्ही आम्हाला वैज्ञानिक द्या, आम्ही तुम्हाला इकडनं आध्यात्मिक गुरु देऊ. कारण साहजिकच आहे, पाश्चात्य देशामध्ये क्रांती झालेली, आपण जी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन म्हणतो, औद्योगिक क्रांती, ती ते देशामध्ये झालेली. आणि तिकडचं जे क्रांतीची फळं आहेत हे ते स्वतः अनुभवत होते त्यांच्या दौऱ्यामध्ये. आणि त्यांना असं वारंवार वाटत होतं की आपल्या भारत देशामध्येही ही क्रांती व्हावी. यासाठी एक फार महत्वाचा घटक मला इथे सांगण्यासारखा वाटतो, एक फार महत्वाचा भाग जो फारच अपरिचित लोकांना आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा हे एका बोटीवरती स्वामीजींबरोबर होते विदेशामध्ये. आणि त्यांचा स्वामीजींबरोबर एक संभाषण आहे जे जमशेदजी टाटांनी त्यांच्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे स्वामीजींबद्दल. की स्वामीजींना जेव्हा ते भेटले तेव्हा ते एवढे प्रभावित झाले आणि त्यांनी स्वामीजींच्या समाधीनंतर लगभग 2-3 वर्षांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस याची स्थापना केली. याच्या मागची प्रेरणा हे स्वामीजींचे वैज्ञानिकांवरचे विचार, स्वामीजींचे विज्ञानावरती असलेली स्पष्ट मत की आपल्या देशामध्ये ही क्रांती व्हावी, आपल्या देशामध्ये विज्ञाननिष्ठा वाढावी, आपल्या देशामध्ये विज्ञान विचार यावा, यासाठी स्वामीजींनी प्रेरित केलेली व्यक्ती म्हणजे जमशेदजी टाटा. आणि त्याच्यामधून आलेलं जे आपल्या सर्वांना परिचित असणारी संस्था म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट. आज ती संस्था प्रशस्त आहे आणि त्याच्या मागे आहेत स्वामीजींचे विचार. तसंच निकोलस टेस्ला नावाचे वैज्ञानिक होते. आपण टेस्ला फिल्म जी आज टेलिव्हिजन आणि रेडिओमध्ये वापरली जाते, ती टेस्ला फिल्मचे जनक म्हणजे निकोलस टेस्ला. त्यांची अजून एक ओळख सांगायची झाली तर नोबेल पारितोषिक ज्यांना मिळालं ते वैज्ञानिक एडिसन. त्या वैज्ञानिक एडिसनना ज्या वर्षी नोबेल पारितोषिक देण्यात आलं त्या वर्षी त्यांच्याबरोबर निकोलस टेस्ला यांचंही नाव होतं आणि त्यांना संयुक्त असं हे पारितोषिक मिळणार होतं. पण निकोलस टेस्ला यांनी एडिसन बरोबर ते नोबेल पारितोषिक स्वीकार करण्याला मनाई केली. ते म्हणाले मी जर नोबेल पारितोषिक स्वीकारील तर ते माझ्या एकट्याचं असावं, कोणाबरोबर सहभागी नसावं. ते हे निकोलस टेस्ला. ते निकोलस टेस्ला स्वामीजींच्या विदेश दौऱ्यामध्ये जी प्रवचनं चालत असत त्यांची प्रवचनं ते तिथे टाउन हॉल मध्ये ऐकत असत, एक श्रोते म्हणून, एक आध्यात्मिक विद्यार्थी म्हणून. आणि नंतर स्वामीजींची आणि त्यांची विज्ञान, अद्वैत, ज्ञान आणि अध्यात्म यावर चर्चा चालत असेल. याच्यावरती एक फार मोठा प्रबंध लेखही आहे जो स्वामी विवेकानंद अँड आइन्स्टाईन अशा नावाने आहे. या प्रबंधामध्ये स्वामीजींचे आध्यात्मिक वर असलेले विचार आणि वैज्ञानिक विचार यांची विचार त्याच्यामध्ये मांडलेली आहेत. संपूर्ण विवेकानंद चरित्र आपण जर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की स्वामीजींचे विज्ञानावरचे विचार हे किती स्पष्ट आणि परखड होते. अजून एक उदाहरण सांगण्यासारखं आहे. स्वामीजी विदेशात असताना त्यांचे बंधू त्यांच्या बरोबर होते. स्वामीजींचं जे कुटुंब आहे ते विधी या क्षेत्रातलं होतं, म्हणजे कायदा क्षेत्रातलं. अनेक जण त्यांच्या घरातले वकील होते. पण स्वामीजी त्यांच्या भावाला परदेशात असं म्हणतात की आपल्या देशाला आता वैज्ञानिकांची गरज आहे, त्यामुळे तू इथे इंजिनिअरिंगचं शिक्षण घे, कायद्याचं शिक्षण घेऊ नको, असे म्हणणारे स्वामीजीही आपल्याला सापडतात.
आजच्या परिस्थितीमध्ये आपण स्वामीजींना जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की स्वामीजी म्हणजे एक संन्यस्त व्यक्ती, त्यांना संसारिक दुःखांचं काय, त्यांना संसारिक दुःख कशी कळली असणार, ते संसारापासून तर अलिप्त होते. आणि आजची जी युवा पिढी आहे त्यांच्या समोर अनेक प्रश्न आहेत. ते म्हणतात जर आम्हालाही सगळं काही मिळालं तर आम्ही सगळं सोडून जाऊ शकतो, हिमालयात जाऊ शकतो आणि असं काही करू शकतो. पण असं नाहीये. आज जर आपण त्यांच्या चरित्राकडे पाहिलं, हा भागही अनेकांना अपरिचित आहे. स्वामीजींच्या घरामध्ये स्वामीजींच्या वडिलांच्या निधनाच्या पश्चात त्यांच्या चुलत्यांनी त्यांच्या घरावरती ताबा मिळवण्यासाठी स्वामीजी आणि त्यांच्या परिवाराला कोर्टात खेचलं होतं. स्वामीजींना तिथे खोटं पाडवून त्यांची साक्ष घेऊन स्वामीजींना ती संपूर्ण प्रॉपर्टी सोडावी लागली सहकुटुंब, आणि त्यांना एका भाड्याच्या घरात म्हणजे प्रशस्त अशा घरातनं स्वतःची प्रॉपर्टी सोडून एका भाड्याच्या घरात राहायला यायला लागलं. प्रचंड दारिद्र्य. स्वामीजींनी काही काळ शिक्षकाची नोकरीही धरली. त्या शिक्षकाच्या नोकरीमध्ये असं झालं की स्वामीजी शिकवणीनंतर 1 महिन्यानी तिकडच्या विद्यार्थ्यांनी तिकडच्या मुख्य अध्यापकाला जाऊन सांगितलं की आम्हाला हे शिक्षक नको आहेत, कारण ह्यांनी काय शिकवलं ते आम्हाला कळत नाही, ह्यांना शिकवताच येत नाही. ज्यांनी जगाला सिद्धांत शिकवला त्या व्यक्तीबद्दल त्या नोकरीमध्ये अशा प्रकारची प्रतिक्रिया येते, आणि तरी तो माणूस न डगमगता त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असताना न डगमगता त्याच्या पुढच्या प्रवासाला निघतो. आणि नुसतं निघत नाही तर जगाला एक वेगळा सिद्धांत मांडतो आणि जगाला आपलासा तो वाटतो. असं ते तेजोमय विवेकानंद. जेव्हा स्वामीजी अमेरिकेत होते, अगदी 2 दिवसावर विश्वधर्म परिषद असताना त्यांनी पेरुमलला लिहिलेलं एक पत्र आहे की माझ्याकडे भारतात परत येण्यासाठी देखील धन शिल्लक नाही आहे, की मी आता कसा येऊ, तर तुम्ही मला मदत करावी. लक्षात घ्या 2 दिवसावर विश्वधर्म परिषद आहे आणि त्यावेळी ते असं म्हणतात की मी माझ्याकडे भारतामध्ये परत यायला देखील धन नाही, आणि तरीही ते संपूर्ण आत्मविश्वासाने त्या विश्वधर्म परिषदेमध्ये जातात. स्वामीजींच्या स्वास्थ्याबद्दल एक अपरिचित पैलू म्हणजे स्वामीजींना विविध आजारांनी व्यापलेलं होतं. जवळपास 13 ते 15 आजार त्यांना झालेले होते, पण तरीही ते कधी डगमगले नाही आणि सतत ते आपल्या ध्येयाकडे चालत राहिले. आपल्या हिंदू धर्मामध्ये संन्यस्त होताना आपलं स्वतःचं श्राद्ध होऊन संन्यस्त व्हावं लागतं. स्वामीजी असे आहेत की त्यांनी त्यांच्या बंधूंची, त्यांच्या घरातल्यांची, त्यांच्या जन्मदात्या आईची एवढी काळजी केलेली आहे की ते एका पत्रामध्ये पुन्हा भारतात आल्यावर क्षेत्रीच्या नरेशांना लिहितात की तुम्ही प्रभू श्री रामचंद्राचे वंशज आहात. माझी जन्मदाती आई आणि माझं कुटुंब हे सध्या दारिद्र्यात आहेत आणि मी इथे एक वेगळा विचार मांडत पुढे चाललेलो आहे, तर मला तुमच्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. हे असे लिहिणारे विवेकानंदही आपल्याला सापडतात. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा जेमतेम 39 वर्ष 5 महिने आणि थोडेफार दिवसाचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये त्यांचा दिग्विजय झाल्यानंतर जेव्हा ते समाधी अवस्थेकडे जातात तेव्हा शिक्षण क्षेत्रावरती त्यांनी मांडलेले त्यांचे परखड विचार हेही फार आज एक वेगळा मार्ग दाखवतात. ते नेहमी असं म्हणतात आणि त्यांच्या विविध लेखांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शिक्षण म्हणजे नेमकं काय. व्हॉट इज एज्युकेशन? एज्युकेशन is a manifestation of perfection which is already in man.
हाऊ इट इज ब्रॉट आउट थ्रू एक्सिलन्स अँड क्रिएटिव्हिटी, या मेथडनी ते बाहेर आणलेलं आहे असं ते म्हणतात. आजचं जर शैक्षणिक धोरण आपण पाहिलं, जे आजच्या देशाच्या पंतप्रधानांनी अनेक वर्षानंतर देशाचं शैक्षणिक धोरण हे बदलले आहे आणि आपण पाहतो त्याची पायामुळे जर कुठे आहेत तर ते विवेकानंदांच्या विचारामध्ये आहे. आता नवीन वर्षामध्ये जे नवीन धोरण येणार आहे ते एक्सिलन्स अँड क्रिएटिव्हिटी या सिद्धांताला अनुसरून आहे. साहजिकच स्वामीजी जाऊन 4 जुलै 1902 साली स्वामीजींची समाधी झाली. आज जवळपास एवढ्या वर्षाचा कालखंड गेलेला आहे, पण तरीही आज स्वामीजींचे विचार हे अजरामर आहे. आज त्यांच्या जयंतीला आपल्याला जर युवकांना काही समजून घ्यायचं असेल तर हा अपरिचित भाग नक्की समजून घ्यावा. संगीत क्षेत्रातील त्यांचं योगदान, विज्ञान क्षेत्रातील त्यांचं योगदान, शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचं योगदान आणि सगळ्यात महत्वाचं क्रीडा क्षेत्रातलं त्यांचं योगदान. क्रीडा क्षेत्राबद्दल स्वामीजी असं म्हणतात, यू विल नॉट अचीव सॅल्वेशन थ्रू भगवत गीता बट यू कॅन अचीव सॅल्वेशन थ्रू फुटबॉल. हा विरोधाभास होय, हा विरोधाभासच वाटेल, पण जर तुम्ही त्याच्या मुळाशी गेलात तर तुमच्या लक्षात येईल स्वामीजी नेमकं काय म्हणतात. ते असं म्हणतात, जेव्हा तुम्ही फुटबॉल ग्राउंडवर जाता एक खेळाडू म्हणून, जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करता, घाम गाळता, जेव्हा तुमची कसर लागते, जेव्हा तुमचे कपडे मळके होतात आणि तरीही तुम्ही त्या एक गोलसाठी पुढे सरकतात, विजयाच्या पावलांकडे जातात, तेव्हा खरं तुम्हाला जो आनंद मिळतो तो अनुभव घेण्यासाठी तुम्हाला या फिजिकल खेळांची गरज आहे. हे सिद्धांत आजपासून 150 वर्षापूर्वी मांडलेला आहे. आज आम्ही त्याला आउटडोर ऍक्टिव्हिटी, रिक्रिएशनल ऍक्टिव्हिटी, आउटबाउंड लर्निंग या स्वरूपामध्ये पाहतो, पण हे खरं स्वरूप एवढ्या वर्षा आधी स्वामीजींनी मांडलेलं आहे. आपण त्याच्यावर चालावं, त्याचं अनुकरण करावं ही अपेक्षा. याच बरोबर मी आज अपरिचित विवेकानंद याचा संक्षिप्त भाग आपल्या समोर मांडला. हे करत असताना मला विविध संदर्भ अभ्यासाला मिळाली. त्यासाठी नरेंद्र ते विवेकानंद या पुस्तकाचे लेखक डॉक्टर सच्चिदानंद शेवडे गुरुजी, डॉक्टर सुबोध नाईक यांचे विविध लेख, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे ज्येष्ठ अभ्यासक पार्थ भावस्कर आणि रामकृष्ण मिशन यांचे विविध साहित्य याचा संदर्भ मला मिळाला. मी आज भाग्यवान समजतो की मी आज राष्ट्रकूट वाहिनीसाठी मराठीमध्ये या संक्षिप्त रीतीमध्ये स्वामीजींचा अपरिचित पैलू आपल्या सगळ्यांसमोर मांडू शकलो. हा मी स्वामीजींचा एक आशीर्वाद समजतो. जय